नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आम्ही फिरायला निघालेले, खालीच फिरणार आहे, मॉर्निंग वॉक. तर गीतांजली गेली, आत्ता पण गेली आहे आणि जेवढं शूट होईल ना दिवसभराचं तेवढं मी थोडं थोडं करेल. तर चला. बघा, आणखीन पाऊस नाही आहे अजिबात आणि खाली खूप छान हवा येते. मस्त हवा सुटलेली खाली आणि पाऊस अजिबात पडलेला नाही, एक पण पाऊस झालेला नाही आणखीन आम्हाला. तर घरामध्ये गरम होतं आहे, पण बाहेर खूप छान वाटते, खूपच हवा सुटते बाहेर असलेली. कुठं गोल फिरते का? गोल फिरते बिल्डिंग आता गेली. अच्छा, आम्ही मारलं. ठीक आहे ठीक आहे, बस बस. गीतांजली इकडे चालते. फिरून वगैरे झालेलं आहे आणि थोड्या वेळ बसलेले, आता घरी जायचं, टिफिन वगैरे करायचं. हिला पण जायचं आहे हॉस्पिटलला, त्याच्यामुळं थोड्या वेळ बसलेलो आहे आम्ही इथे, हवा छान लागते म्हणून. तर हे बघा वातावरण. तर हा पालक आहे, तर मी पालक पनीर देणार आहे टिफिनसाठी गीतांजलीला. तर निवडून वगैरे घेतलेलं आहे आणि स्वच्छ आता मी धुवून घेते. आणि पनीर पण मी घरीच बनवलेलं आहे, तर स्वच्छ धुवून घेते आणि शिजायला घालते पालक. थोडंसं गरम पाणी ओतणार आहे म्हणजे पटकन शिजतो. मंडळी, 2 काजू आणि 2 बदाम पण याच्यातच टाकते मी. बदाम भिजवलेले आहेत पण काजू नाही भिजवले. चांगले बारीक वाटून घ्यायचे मस्त. मिरची पण टाकते याच्यातच, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट. थोडंसं लसूण आणि थोडा अद्रक टाकायचा. हे शिजवतानाच टाकायचं म्हणजे खूप छान लागतं पालक पनीर. आता शिजलेलं आहे पालक, तर गॅस बंद करायचं आणि गार होऊ द्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं हे सगळं. तर आता हे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पालक सगळं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकले, त्याच्यात मोहरी टाकायची, जिरे टाकायचे थोडेसे, थोडं हिंग टाकायचं आणि थोडी हळद टाकायची आणि हे घरी केलेलं पनीर आहे ते टाकायचं आणि आता पालक टाकायचं, थोडं मीठ टाकायचं. बस. तर गीतांजलीची चपाती आणि पालकची भाजी, टिफिन तयार झालेला आहे तिचा. तिचं खाणं थोडंसं असल्यामुळे तिला थोडंसंच देते, कारण ती तेवढं पण कधी कधी संपवत नाही, तसंच घेऊन येते परत. तर याच्यामध्ये काकडी आणि गाजर टाकणार. इकडे जांभूळ घेतलेले, जांभळं तिला आवडतात म्हणून ती घेऊन जाते. आणि एक ग्लास सलाड आहे. तर मिरची भजी पण केली. जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल, मी तुकडे करून केलेली आहे बघा, खूप छान झालेली, मस्त एकदम. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, मी रेसिपी दाखवेल. खूपच टेस्टी लागते ही मिरची. भाकरी पण करते 2. मंडळी, मस्तपैकी जेवण केलं आम्ही आणि आंबे पण खाल्ले, घरचे आंबे खूप सारे. मी काय त्याला ते शेअर केलेलं नाही तुमच्याशी आंबे, कारण घरचे आमच्या भरपूर आंबे आणि इतके छान आहेत ना, इतके गोड आहे. जेवण केल्यानंतर आम्ही आंबे पण खाल्ले सगळ्यांनी. आणि आता मी बाल्कनीमध्ये आले, फुलं कसे आले दाखवते मी तुम्हाला झाडांना. आणि भरपूर कळ्या आलेल्या आहेत, भरपूर. रोज 3-4 फुलं असतातच. किती कळ्या आलेल्या आहेत बघा.
मोगऱ्याला पण भरपूर कळ्या लागलेल्या आहेत बघा. फुलला आहे, मस्त मोगरा फुललेला आहे. किती छान आलेले आहेत. आणि माझ्या मिरच्या पण बघा, मी तुम्हाला शेअर केल्या होत्या. छोटं रोपं म्हणजे बिया टाकल्या होत्या ना त्यावेळेसच. टोमॅटो पण खूप मोठे झालेले आहेत आता आणि फुलं आलेले आहेत मस्त. गवार पण बघा छान आलेले. एकच आली पण खूप मोठी आली. ते खूप आलेले लावलेले पण ते काय आले नाही त्याच्यामध्ये. तर इथं पण त्याला गवारला बघा कळ्या लागलेल्या आहेत अशा. आणि मिरच्या खूप साऱ्या आहेत. मी पूजा केली बघा. रोज तीच करते आता 8 दिवस झालं पूजा. आका पाणी रोज झाडांना पाणी घालते. म्हणजे माझं अर्ध काम आका करते हळूहळू हळूहळू. तिच्याकडेच दिलेलं आहे झाडांचं पण. तुळस पण धुतली तिने. आता मंडळी आमचं जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आणि आम्ही निघालेलो आहे. आता 2 वाजलेले आहेत. आम्ही निघालो बाहेर. तर अक्का आम्ही आणि गीतांजली हाफ डे घेऊन येणार आहे. आणि रणजित गेलेला आहे इंदोरला, त्याच्यामुळे तो नाही आहे इकडे. आम्हीच आहेत, 4 जण जाणार आहेत. तर कुठे चाललो आहे आता, बाहेर फिरून येणार आहे आम्ही फक्त. तर चला आता. गीतांजलीचं हॉस्पिटल आहे हे. तर इकडे आलेलो आहे आम्ही. बिर्ला हॉस्पिटल आहे हे. तर तिला घेण्यासाठी आम्ही हाफ डे आहे. तिने हाफ डे घेतलेला आहे आणि आमच्याबरोबर येणार आहे आपण. तर तिचं आम्ही वाट बघतोय. आलेलो आहे आम्ही पण, पोचलो. गीतांजली आणि पप्पा आले. पप्पा गेले होते घ्यायला तिला. काढून तुम्ही स्वतःसाठी एक बाळ. 40 seconds. आपको देर ना थोड़ा सा गर्दी पण फुल आहे. मंडळी कालचा दिवस एवढा छान गेला ना आमचा. मस्त मजा केली आम्ही. सगळेजण फिरलो, जेवण केलं आणि नंतर रात्री आम्हाला ना 1 वाजला घरी यायला. मग नंतर मी व्हिडिओचा एंड केला नाही. तर आता मी व्हिडिओचा एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.